मित्रांनो, आज आपण भारत सरकारद्वारे स्थापित योजनेच्या एक अशा योजनेच्या बाबत बोलणार आहोत। तर या योजनेमध्ये आपण कमीत कमी 250 रुपये एवढी रक्कम जमा करून 70 लाख रुपयापर्यंत रक्कम मिळवू शकतो। तर नमस्कार मित्रांनो, पीटी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना। ही योजना भारत सरकारने जानेवारी 2015 मध्ये लागू केली होती। या योजनेचा उद्देश असा आहे की ज्या गरीब कुटुंबातील लोकांना आपल्या मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते व मुलींच्या लग्नाच्या वेळेस पैशाची खूप अडचण येते, अशा गरीब कुटुंबांसाठी भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना ही चालू केलेली आहे। तर या योजनेमध्ये नेमका आपल्याला किती पैसे भरायचे आहे व किती वर्ष भरायचे आहे व कुठे भरायचे आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल आयकॉन सुद्धा दाबायचे आहे। तर सर्वात अगोदर आपण बघणार आहोत की हे समृद्धी सुकन्या योजनेचं खातं कसं उघडायचं। तर हे खातं आपण कुठल्याही बँकेमध्ये उघडू शकतो। आपल्या जवळील ज्या काय बँका आहेत, SBI असो, HDFC असो, बँक ऑफ महाराष्ट्र असो, कुठलीही पोस्ट पेमेंट बँक असो, अशा सर्व बँकांमध्ये हे आपण खातं खोलू शकतो। आपल्या मुलीच्या नावाने आपण खोलू शकतो। हे अकाउंट तुम्ही फक्त मुलींच्याच नावाने उघडू शकता, मुलांच्या नावाने हे खाते उघडता जाणार नाही, एवढं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर या योजनेमध्ये आपण कुठल्याही कास्टचे असो किंवा कुठल्याही जाती धर्माचे असो, याचा या योजनेचा काहीही संबंध नाही। फक्त आपल्या मुलीचं वय 10 वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे आणि ती भारतीय नागरिक असणं सुद्धा आवश्यक आहे। तर समजा एखाद्या व्यक्तीला 4 मुली असतील तर मग तो फक्त 4 पैकी 2च मुलींचे अकाउंट या योजनेमध्ये उघडू शकतो। तर यामध्ये एक कंडिशन सुद्धा आहे, जर आपल्याला अगोदर एक मुलगी आहे त्यानंतर आपल्याला 2 जुळ्या मुली झाल्या तर अशा परिस्थितीत आपण 3 मुलींचे या ठिकाणी अकाउंट उघडू शकतो। तर आपण जेव्हा आपल्या मुलीच्या सुकन्या समृद्धीचं अकाउंट उघडण्यासाठी बँकेत गेलो तर आपल्याजवळ मुलीचं आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र आणि मुलींच्या वडिलांचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे। त्यानंतर समजा आपले अकाउंट उघडले तर आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं पैसे किती भरायचे। तर आपल्या ज्या मुलीच्या अकाउंटमध्ये आपल्याला कमीत कमी 250 रुपये आपण या ठिकाणी भरू शकता। तर समजा आपण वर्षाला 20,000 रुपये इतकी रक्कम आपण त्या अकाउंटमध्ये भरली तर प्रतिवर्ष 20,000 म्हणजे 14 वर्ष आपल्याला ते भरायचे आहे। तर आपले 14 वर्षाची जमा झालेली रक्कम 3 लाख रुपये इतकी होणार आहे। तर त्याला व्याजदर मिळणार आहे 8.2 इतका त्या ठिकाणी आपल्याला व्याजदर मिळणार आहे। तर ती रक्कम 21 वर्षानंतर आपल्याला काढता येणार आहे। म्हणजेच आपल्याला 21 वर्षानंतर जी रक्कम मिळणार आहे ती आपली जमा झालेली रक्कम आणि व्याजदर एवढी जी एकूण टोटलची रक्कम आपल्याला मिळणार आहे ती म्हणजे 9,23,677 रुपये आपल्याला इतकी रक्कम 21 वर्षानंतर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर जर का आपण प्रतिवर्ष 50,000 रुपये इतकी 14 वर्ष जमा केली तर 14 वर्षाची आपली रक्कम जमा होते 7,50,000 एवढी रक्कम आपली त्या ठिकाणी जमा होणार आहे। तर 21 वर्षात व्याजदर होणार आहे 15,59,193 रुपये। जमा केलेली रक्कम आणि व्याजदर दोन्ही मिळून आपल्याला मिळणारी रक्कम 21 वर्षानंतर 23,09,193 रुपये इतकी रक्कम आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो, एखाद्या वेळेस जर एखादी व्यक्ती सुकन्या समृद्धीचे हप्ते भरतेच आणि काही वर्षात त्या व्यक्तीचा जर अचानक मृत्यू झाला, अशा वेळेस त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र दाखवून आपण जेवढी रक्कम भरली होती तेवढीच आपल्याला या ठिकाणी परत मिळणार आहे। किंवा घरातील इतर सदस्य जर ती स्कीम कंटिन्यू करत असेल तर काहीच हरकत नाही, पण ज्या घरातील करता धरताच जर निधन झाला तर आपण जितकी आतापर्यंत जितकी रक्कम आपल्याला 2 वर्ष म्हणो, 4 वर्ष म्हणो, 5 वर्ष म्हणो, जितकी रक्कम आपली त्या ठिकाणी जमा झालेली आहे तेवढीच आपल्याला या ठिकाणी रिटर्न त्या ठिकाणी भेटणार आहे। तर त्यानंतर जर का आपण ज्या मुलींचं अकाउंट आपलं या योजनेमध्ये चालू आहे तर तीच मुलगी जर का काही वर्षानंतर मृत्यू झाली तर जेवढी रक्कम आपली त्या ठिकाणी जमा झालेली आहे ती रक्कम आपल्याला व्याजासहित परत मिळणार आहे। तर आशा करतो की आज आपण दिलेली आजची ही माहिती आपल्याला नक्की समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका। आपण अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असतो। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत नमस्कार।